वेलकम बॅक. लाईक अ सेड, आज आम्ही निघालो आहे कारगिलला. ह्या चांगल्या प्रॉपर्टीला बाय बाय बोलणार आहे. आणि आज आम्हाला 200 किलोमीटर्स ट्रॅव्हल करायचे आहे. हे सगळे लेट कमर्स आहेत, खूप लेट करतात, दररोज लेट करतात. हा भावेश त्यातला एक आहे, स्वरूप त्यातला एक आहे. दररोज लेट करत आहे, पण ठीक आहे. आज आम्हाला 10 वाजता निघायचं होतं, अजून 10:15 वाजले. ब्रेकफास्ट पण बाकी आहे, पण बघूयात. कारण की आजचा दिवस आमचा मार्शल बोलला की 7 to 8 hours घेणार आहे टू ट्रॅव्हल. तर लवकरात लवकर नाश्ता करूयात आणि निघूयात. आता आम्ही निघालो आहे कारगिलला. हवा ब्रेक घेतला आहे, सर्व गाड्या झालेल्या आहेत. आणि आता आमच्यासोबत हे नवीन दादा एक जॉईन झालेले आहेत. आता इथून 200 किलोमीटर्स आहेत. बघूयात लवकरात लवकर कवर करूयात. पार्क वूड टेक लँडस्केप शॉट्स आता रस्त्यात. यस, तुम्ही एन्जॉय करा आता ते. लगी लेकिन मैंने अब है जीना सीख लिया. जैसे भी हो दिन मैंने अब है जीना सीख लिया. अब मैंने ये जाना है खुशी है क्या. आता आम्ही पोहोचलेले मूनलँड व्ह्यू पॉईंटला. असे टेक्स्चर्स आहेत बघा. इट लुक्स लाईक मूनचे क्रेटर्स. त्याच्यामुळे याला नाव मूनलँड पॉईंट दिलं आहे. 100 किलोमीटर झाले. कसं वाटतंय रे? तो गाडी ते आज त्याला काय थोडा त्रास झालाय. नवीन गाडी आल्यात. हो, एवढी चांगली गाडी चालवायला भेटली. आज आमचे बाईक चेंज झालेत. 450च्या ऐवजी 411 आहेत. काय रे प्रतीक, कसं वाटतंय? प्रत्येक तू रेनकोट घातला, ऊन पडलंय. हो ना, ऊन पडलं आणि प्रतीकने रेनकोट घातले. आम्हाला असं ॲझम्पशन आहे आमचं की प्रतीक जेव्हा रेनकोट काढेल त्यावेळी पाऊस पडेल. म्हणून आम्ही ठरवलं की प्रतीक पूर्ण जर्नीमध्ये रेनकोट घालूनच ठेवेल. नाही, तू काढू नको. तू काढला तर पाऊस पडेल प्लीज. पार्थ, आतापर्यंत एक्सपिरियन्स कसा आहे? मस्त एकदम. मस्त. पार्कला ब्लॉग मध्ये का नाही घेतोय ना हे काय? गाडी एकदम मस्त आहे पण. वा, चला आता कुठं जायचंय? कारगिल. होपफुली डायरेक्ट कारगिलच थांबूयात. 100 किलोमीटर्स मोर. क्या करूं हौले हौले जो मेरा दिल गा रहा है. क्या करूं धीमे धीमे से नशे में जो है जिंदगी. क्या करूं धीरे धीरे मैं बहका जा रहा हूँ. क्या करूं थोड़ा थोड़ा तो असर होना है मुझ पे भी. करूं सोए सोए से कई अरमा है जागे. क्या करूं ऑन द वे टू कारगिल 60 किलोमीटर्स अलीकडं आम्हाला हे सरसोचे बाग दिसलेत. खूपच सुंदर आहे हा व्ह्यू बघा. म्हणून आम्ही जरा थांबून घेतलंय. होपफुली आमची गाडी मागं आहे. आणि अजून 60 किलोमीटर आहे बाबा कारगिल. थकलोय मी तर आता. काय रे, काय सीन? एन्जॉईंग द राईड. एन्जॉईंग द राईड. सिनेरी पण बाप. सिनेरी बाप. चलो आता डायरेक्ट कारगिलला भेटू. फायनली कारगिल इट इज. आजची रूम आमची ही आहे. आणि रूम मधनं व्ह्यू कसा आहे मलाच माहित नाही. ओके, हे कारगिल शहर. टू 200 किलोमीटर्स पहिल्यांदाच मला वाटतं मी एका स्ट्रेचमध्ये केला असेल. पण ठीक आहे, चेक होतो. एकदाच झालं. आम्ही ऑलमोस्ट 11 वाजता निघालो होतो. आता वाजलेत 4:30. सो वी डिड इट व्हेरी क्विक. ते पूर्ण ट्रॅव्हलिंग एकदम फास्ट केलं आम्ही. थोडा आराम करू आणि जाऊयात खाली. आय कॅन सी पीपल स्विमिंग देअर.
तिथे लोक काहीतरी पोहत आहेत. कॅमेरामध्ये येईल का नाही बघत. तिथे जाता येतं का नाही. चलो लेट्स सी. आता आम्ही आलोय फायनली. खूप भूक लागली. 1 कप नूडल्स खात आहेत. प्रतीकची रेसिपी प्रतीकची रेसिपी. प्रतीकनं थोडं जास्त पाणी टाकलं असं मला वाटतंय. काय म्हणणं आहे प्रतीक? बर आता कप नूडल्स खाऊयात. बघूयात पुढं काय होतंय. काही चालू आहे आता. मी संध्याकाळची वेळ आहे. कारगिलमध्ये चाय कॉफ़ी चालू है. सब बैठे हैं और फिलहाल हमारे होटल से ये व्यू है. आई फील दॅट कारगिल इज ॲज गुड ॲज शिमला. सेम व्यू आहे. हिल्सवर ते बेस्ड आहे. आणि तो वॉटर बॉडीज आहेत. रिवर फ्लो करते आहे. थोडे थोडे पॉन्ड्स आणि लेक्स पण आहेत. आणि तिथं लांब स्नो कॅप्ड आईस माउंटन्स दिसत आहेत. सगळे थकलेले आहेत. आणि डिनर 8 वाजता करेंगे. अभी हाय प्रतीक. डिनर 8 वाजता आहे. आज डिनर करून उद्या श्रीनगरसाठी निघणार आहे. कॉफीसाठी थांबलेलो आहे. कॉफी घेऊयात. आणि हा साईडला पण व्ह्यू चांगला आहे सिटीचा. आणि ही आमची प्रॉपर्टी आहे. चलो बघूयात डिनरला काय असेल. गाईज आम्ही आलो डिनर करायला. डिनर काय एवढं ठीक नाही आज पण ठीक आहे. नो वरीज. उद्या आम्ही निघणार आहे श्रीनगरला. आणि उद्या अमरनाथची यात्रा असल्यामुळं लवकरात लवकर निघायचं आहे. 7 वाजेच्या आत मिनिमम निघायचं आहे. तरच मग आम्हाला ट्रॅफिक नाही लागणार. बाकी आपले पोरं जेवतात. काय रे कसं जेवण? ठीक आहे. ठीक आहे. सगळे मोस्टली आता लाईटच खात आहेत. दाल राईस सगळे आज लाईटच खाल्ले. आज सर्व जरा थकलेत. पण ठीक आहे. आता आपण हा ब्लॉग इथं सेंड करूयात. आणि उद्या कारगिल टू श्रीनगर परत चालू करूयात.